धोंडू चिल. धवल आजीवर प्रोजेक्ट नाही करत आहे. आमच्या दोघांचाही रेडीमेड जादूचा दिवा तयार होणार आहे. येडाय काय रे? काय आहे हे? कन्स्ट्रक्शन साइटवर तुम्ही जे काही केलंय ते सगळं कळलंय मला. त्यांना मी रोहितचं प्रकरण सांगितलंच नाहीये. मला आज तुम्ही सगळे एकत्र लायब्ररीत बसून अभ्यास करताना दिसले पाहिजे. हो पण मॅम, आणि जर असं नाही झालं तर एक्झामचे इंटरनल मार्क्स माझ्याही हातात असतात, माहितीये ना? जर रोहित मेलाय तर ही सीडी पाठवलीये कोणी? चं उत्तर आपल्याला फक्त एकच माणूस देऊ शकतो. हे सच्या सरळ सरळ सांगा ती सीडी कोणी दिली? अरे कोणती सीडी? कोणती सीडी म्हणजे सगळ्या प्रोजेक्टची सीडी. अरे कुठल्या प्रोजेक्टची सीडी? येडा बनून पेडा खाऊ नको, आधीच सांगतोय, तुला कळलं? सरळ सरळ त्या सिनियरचं नाव सांग, नाही तर ते उभा गाड्यान तुला. एक मिनिट सिनियर. अच्छा, म्हणजे तू परेरा सरांनी प्रोजेक्ट दिलेला त्याच्याविषयी बोलतोयस? मग काय? हा काय मग भारताच्या न्यूक्लिअर प्रोजेक्ट विषयी बोलतोय आपण. अरे भावा माझं सांग ना, तुला काय वाटतं आपले सिनियर काय एवढे सॉलिड आहेत की त्यांना टॉपिक माहिती नाही आणि ते प्रोजेक्ट बनवून देतील? म्हणजे अजून आपला प्रोजेक्ट नाही बनवून दिला सिनियरने तर तुझा कुठून देणार आहे? काय बोलतो? त्याला प्रोजेक्ट बनवायला पैसे दिले तर पैसे घेऊन गावी जाऊन बसला. अरे मग आपला प्रोजेक्ट काय माहिती कधी देणार आहे? तरी नशीब आपण तुझे पैसे नाही दिले, आता ते पण त्याच्यावर गावी जाऊन बसले असते. बरं पैशावरून आठवलं बाबा, तू तुझे पहिले पैसे घे, आपल्याकडे नको. अरे थांब. अरे ठेव ना, तू आला की दे ना प्रोजेक्ट साठी. अरे बाबा नको रे बाबा, तू पैसे घे. उगाच माझ्याकडून खर्च झाले तर परत तुझ्याकडे माझी उधारी वाढेल. राहू दे. आपल्याला जर जादूचा दिवाण लिहिलेली सीडी देणारा आपला सिनियर नव्हता तर मग तो कोण होता? सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सर्चिंग तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. आणखी एक सीडी. परी, अगं काय, कुठे होतीस तू? किती फोन केले तुला? अगं मी ते जरा धवल सोबत प्रोजेक्ट डिस्कस करत होते. अच्छा, बरं ऐक ना, मला तुझा लॅपटॉप दे ना, मला सीडी बघायची. छे मी नाही देणार आहे लॅपटॉप. हे ओय, मी काय कायमचा नाही मागत लॅपटॉप, फक्त सीडी बघण्यापुरता मागतीये. कसली सीडी? काय आहे यात? तेच तर बघायचंय, मला नाही माहित काय आहे. कुणीतरी अशीच माझ्या बॅग मध्ये टाकली म्हणून म्हटलं बघूया.
मग अशी बघू नको ही कुणी टाकलेली सीडी, फालतू असेल ना काहीतरी. अगं पण कळायला तर हवं ना काय आहे त्याच्यात. तू लॅपटॉप दे ग बाई. मी नाही देणार आहे लॅपटॉप. अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? उगाच भाव खाते नुसती. तुला कळत कसं नाहीये? काय झालं आता काय दादाला फोन करते. फोन नाही, मेसेज मेसेज मेसेज. बरी अगं मलाच मेसेज केला. इथला इथे काय मेसेज मेसेज खेळतेस तू? तू ओपन तर करून बघ. रेणुका इकडे तर काय प्रॉब्लेम आहे तुला? खाल्लीच माती. तुझी डोक्यात खरोखर द्राक्ष भरली आहेत का? मोठ्याने सांगायचं असतं तर मीच सांगितलं असतं ना. मी कशाला मेसेज केला असता? अगं पण तू पण काय मंद आहेस का जरा? लॅपटॉप देण्याचा आणि रेणुका इकडे असण्याचा काय संबंध आहे? लॅपटॉपचा नाही, सीडीचा संबंध आहे. सीडीचा. काय? त्या दिवशी त्या साईटवर जे जे घडलं ना ते सगळं या सीडी मध्ये. काय सांगते? हो, तुला कसं माहिती? धवलला पण कोणीतरी ही सेम सीडी आणून दिली आहे. जादूचा दिवा असं लिहिलेली. मी आता जस्ट बघून आले. आणि अरे बापरे. अगं पण आधी सांगायचं ना मग. रेणुका समोर असताना कसं सांगणार सायली? एकंदरीतच या रोहित प्रकरणाचं तिने किती टेन्शन घेतलंय. त्यात हे सांगितलं तर अजून प्रॉब्लेम होईल. पण मग आता काही नाही, आपण ना काय काय करतेस? काय करतेस? हे अगं परी काय? मला बघू तर द्यायची सीडी. का फिल्म आहे का बघायला? बरोबर आहे तुझं. पण परी तुला काय वाटतं ज्याने ही सीडी बनवली असेल त्याने काय एकच कॉपी काढली असेल त्याची? नीरव 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 ते गेला. हा नीरव जादूचा दिवा जे चक्र्या जे चक्र्या होता तिकडे साईटवर. काय करतोय? माझा प्रोजेक्ट अरे माझा प्रोजेक्ट होता या सीडी मध्ये. ए चक्र्या, तुझे कसले प्रोजेक्ट सुरू आहेत ना ते आपल्याला सगळं माहिती आहे, कळलं? हो मग करून दे पुरा मला माझा प्रोजेक्ट. अरे रात्रभर जागून मालेगावच्या सिनेमांचं कोलाज केलं होतं मी. तो तोडलास. कोलाज म्हणजे त्या सीडीत खरंच तुझा प्रोजेक्ट होता? अरे हो ना. त्यावर लिहिलेलं वाचता नाही आलं का तुला? जादूचा दिवा असं लिहिलं होतं त्यात. ए दिसला नाही काय? म्हणजे मग प्रोजेक्टचं नाव पण लिहायचं होतंस ना पुन्हा, प्रोजेक्ट काय ते? अरे पण मला काय माहिती तुझ्यासारख्या मठ्ठाला एवढ्या मोठ्या फॉन्ट मधलं वाचता येणार नाही म्हणून. ए मठ्ठा कोणाला बोलला रे? मग नाही तर काय बोलू तुला? हा मूर्ख बेअक्कल अडाणी. काय चाललंय? अरे कशाला त्याला तू शब्दकोशातल्या प्राचीन शिव्या घालतोयस? थांब जरा. अरे पण यांनी कामच तसं केलंय. धवल काय केलंस तू? अरे माझा प्रोजेक्ट असलेली सीडी यांनी तोडली. जादूचा दिवा असलेली सीडी तोडली. अरे रात्रभर जागून मी मालेगावच्या सिनेमांचा कोलाज केला होता. तुला माहिती आहे ना? चक्र्या एक काम कर ना, तू लॅपटॉप मध्ये बॅकअप ठेवला असशील ना? अरे मी डिलीट केला लॅपटॉप मधनं.
कशाला कशाला काय हा? तुमच्यासारखे भुरटे चोर असतात ना आजूबाजूला, जे इतरांच्या लॅपटॉप मधून प्रोजेक्ट चोरतात. मला मसाज बॉलच्या वेळी झालेला अपमान लक्षात आहे अजून पण. ए चक्री काय 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 हा? त्यावेळी तू आमचा प्रोजेक्ट चोरला होता, कळलं काय हा? हो अरे ते काय पण असो, पण वर्गात सगळ्यांसमोर अपमान तर मलाच झाला होता ना. अरे मला परत प्रोजेक्ट करावा लागणार. बाजूला. काय धवल, तुला काय झालंय? तू कशाला तोडलीस त्याची सीडी? हे आपल्याला वाटलं त्यात आपली क्लिप आहे. कसली क्लिप? हे आपल्या साईटवरच्या राड्याची. काय? अरे मग काय, तेच तर सांगायला आलो आहे आपण इथे. हे आपल्याला एक सीडी मिळाली आहे, त्यात आपल्या साईटवरच्या राड्याची क्लिप आहे. काय सांगतोस धवल? अरे मनवाला पण आपल्या साईटवरचे फोटोज पाठवलेत कोणीतरी. काय? हो भाई कोणतरी आहे हा, ज्याला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे. एक्झॅक्टली. आणि हे प्रकरण जेवढं सोपं वाटतं ना धवल, तेवढं सोपं नाहीये. नीरव यार, यार कोणतरी आपल्या मागावर आहे. यार कोण असेल तो? एक्सक्यूज मी. अरे आप बोलिए ना. कहाँ जा रहे हो आप? हम तो हॉस्टल जा रहे थे. और आप? हाँ मी पण उधर ही ऐसा म्हणजे आपको हमसे कुछ काम है क्या? हाँ वो आज रात्रि का प्लान क्या है आपका? खाने का? नहीं खाने के नंतर का क्या है रात्रि का प्लान तुमचा? वैसे एक्चुअली लोग शाम के प्लान का पूछते हैं, है ना? तो फिर आप रात का प्लान क्यों पूछ रहे हो? ग्रुप स्टडी करू रात्री बसून असं म्हणत होतो मी. तीच तुम्हाला विचारायचं होतं मला. हाँ पर वो हम रात को. नहीं ते अजून वो लोग रहेंगे. हाँ आणि वो कैसा है ना कि मेरे को ना ऐसा कोणतरी सोबतीला लगता है अभ्यासासाठी, म्हणून मी तुम्हाला विचारलं येणार का. लेकिन क्यों? आपके दोस्त. हाँ ते वो भी रहेंगे, पण वो कैसा है ना कि उनका भी है ना अभ्यास, म्हणून मी पण ना ऐसा ये नहीं है कैसा कंपल्सरी कि यायलाच पाहिजे. नहीं 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 ऐसी बात नहीं है, लेकिन आप तो कंफर्टेबल रहोगे ना? नाही आता कालच आपण दोघांनी गप्पा टाकल्या आहेत ना. हा म्हणून मला आता भीती नाही वाटत तुमच्याशी बोलायला, फक्त असं विचारायला भीती वाटते. जी क्या क्या पूछना है हमें? हेच की लायब्ररी बद्दल, लायब्ररीत अभ्यास रात्री हेच. अच्छा तो फिर हम खाना खा के लाइब्रेरी में मिलते हैं. हा चालतंय की. हा येऊ मी येतो. आम्ही या तुम्ही. कुणाला काही अडलं तर विचारा. काय सम्राट? मला नाही करत. अरे तसं नाही, म्हणजे कुठलाही डाऊट येऊ शकतो म्हणून म्हटलं की. तू नको काळजी करू का. आणि तसे मला जर डाऊट आला ना तर त्याचं काय करायचं हे मी बघून घे. तसं पण मी त्याची तशी केली व्यवस्था. व्यवस्था? सॉरी हमें थोड़ा लेट हुआ. काय हे कधी घडलं? तुला काय करायचंय परी? तू तुझ्या पुस्तकात लक्ष दे. माझं नाही लक्ष लागत. परी गपचूप अभ्यास कर. अभ्यास? असं कधी अभ्यास होतो का? सगळे आपापला अभ्यास करत बसले. अरे जरा शांत बस ना प्लीज, अभ्यास कर ना.
सायली मला तेच दे जरा. सांग ना तिला. तिला विचारू तर दे आधी. आणि एकत्र अभ्यास करायचा म्हणून मॅडमने लायब्ररीत बसायला सांगितलं होतं. इथे तर प्रत्येक जण आपापली जागा घेऊन बसलाय. मागच्या वेळेस किती छान अभ्यास झाला होता. भूक लगी है का? नहीं 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 नहीं. सॉरी, मी सगळंच पाहिलंय. तुला हवं होतं का? सॉरी म्हणजे काय? कुठे काय तहान लागली, प्यायले मी पाणी. मला काय माहिती होतं तिला परत प्यायचं असणार आहे. मुद्दाम नाही केलं काय मी. काय बघते अशी बनवू सारखी? अंगात शिरली का तुझ्या ते? अभ्यास कर. त्याच्यासाठी आलोय आपण इथे. काही तू प्रश्न विचारायला जाऊ नको पौष्टिक बाई सारखी, कळलं ना? अभ्यास कर. सायली काय काय झालं काय? अगं काय झालं बोल की. अगं रेणुका बोल काहीतरी. रेणुका तुला कोणी दिसलं का? अगं पण मग का किंचाळीस तू? हा कोई चिपकली थी क्या? पाल नसेल. कोण दिसलं रेणुका? तेच ना रेणुका, तू आम्हाला सांगितलं नाहीस, आम्हाला कळेल कसं काय झालंय? रेणुका असं काय करतेस तू? बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळेल? प्लीज सांग काय झालं. काय सांगू?